मी या आधीच्या व्हिडिओमध्ये एका सिनेमाचा उल्लेख केला होता. 2024चा म्हणजे गेल्या वर्षीचाच सिनेमा आहे आणि खूप चांगला दर्जेदार कंटेंट ज्याला म्हणता येईल तसा तो आहे आणि तो आपल्याला बघण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. आज मी त्या सिनेमाबद्दल बोलणार आहे. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. जाइये आप कहाँ जाएंगे हे आहे सिनेमाचं नाव. हे जुनं गाणं पण होतं, आपल्याला माहिती आहे. कदाचित त्यातलेच हे शब्द घेऊन त्यांनी ते शीर्षक दिलेलं आहे. निखिल राज दिग्दर्शित हा 2 तासाचा सिनेमा आहे. अत्यंत सुंदर सिनेमा. जॉनर तसं म्हटलं तर कॉमेडी जॉनर आहे जास्ती करून. सेकंडरी लेवलला बघितलं तर सोशल सिनेमा आहे. पण तो जाता जाता स्त्रियांच्या स्वच्छतागृहाची जी कमतरता आहे आपल्या देशामध्ये त्याच्यावर भाष्य करतो आणि ते खूप ही जी जळजळीत समस्या आहे त्याच्यावर तेवढ्याच प्रभावीपणे तो भाष्य करतो हा सिनेमा. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की बाप लेकाच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे आणि मला तर अक्षरशः बापलोक सिनेमाची आठवण आली. आपला जो विठ्ठल काळे आणि शशांक शेंडेंचा बापलोक सिनेमा होता तसाच तो पुढे सरकत राहिला असं वाटलं. म्हणजे जसा बापलोक महाराष्ट्रात घडतो आणि जाइये आप कहाँ जाएंगे बिहार उत्तर प्रदेश इकडं घडतो, असा वाटता वाटता तो सेकंड हाफमध्ये एका महत्त्वाच्या समस्येला हात घालतो. तो म्हणजे स्त्रियांसाठी जी स्वच्छतागृहाची कमतरता आहे ती समस्या. मध्येच मला म्हणजे ते गाणं आहे ना बापलोकमधलं, बापलोकचं आधीचं नाव पोरगं मजेत आहे असं होतं. त्यावेळेला मी तो बघितला होता. नंतर त्याच्यामध्ये ते अजय गोगावले यांनी गायलेलं गाणं लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर हे गाणं ॲड झालं त्याच्यामध्ये. खूप सुंदर गाणं आहे. तर अनेक ठिकाणी मला असं वाटलं की ह्या सिच्युएशनला बॅकग्राऊंडला हे गाणं पण चालू शकतं असा तो सिनेमा आहे. पण अर्थात मला तो बापलोक जरी आठवला तरी तो त्याची कॉपी नाही आहे किंवा वेगळे सिनेमे आहेत दोन्ही. त्याचं प्रेझेंटेशन वेगळं आहे, त्याचा इसेन्स वेगळा आहे, त्याची माती वेगळी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ते घडतं तिथली संस्कृती वेगळी आहे. याच्यामध्ये करण आनंद आणि संजय मिश्रा आहेत. दोघंही तगडे कलाकार आहेत. दोघांनी खूप भारी काम केले. संजय मिश्रांचा तर काही विषयच नाही. ह्या दोघांसाठी तरी हा सिनेमा बघायलाच पाहिजे असा आहे, मस्ट वॉच. संजय मिश्रांचा जो स्क्रीन प्रेझेन्स आहे ना तो विलक्षण आहे. म्हणजे त्या माणसाची त्या कलाकाराची पर्सनॅलिटी काय फार भव्य दिव्य आहे असं नाही, पण ते पडदा व्यापून टाकला. जसा नवाजुद्दीन सिद्दीकी आहे ना तसे संजय मिश्रा आहेत. जी कुठली भूमिका ती करतात ना ती भन्नाटच करतात. म्हणजे त्याचे रंगच वेगळे असतात. खरं तर याच्यामध्ये अभिनेता म्हणून त्यांचं कौशल्य किंवा एफर्ट्स ह्या गोष्टी तर असतातच, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट काय असते तर त्यांचंच जे जगावेगळं व्यक्तिमत्व आहे ना, म्हणजे त्यांचाच एक स्वतःचा एक वेगळा रंग आहे. तर त्याच्यामुळे ती भूमिका वेगळी रंगते असं मला वाटते आणि तशी ती जाइये आप कहाँ जाएंगे मध्ये सुद्धा ती रंगलेली आहे. संजय मिश्रांचा वेगळा रंग आहे असं मी का म्हणू शकतो तर आम्ही भेटलो होतो मंडीला जेव्हा हिमाचल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला, ज्याच्यामध्ये रॅबिट हाऊस आपली ओपनिंग फिल्म होती आणि तिथं प्रमुख पाहुणे होते संजय मिश्रा आणि ते पुढचे 3-4 दिवस होते. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी 3-4 दिवस एकत्र होतो, म्हणजे भेटत बोलत होतो आणि गप्पा होत होत्या. तर त्यातनं जे त्यांचं कलाकार म्हणून व्यक्तिमत्व लक्षात आलं ना ते फार विलक्षण होतं. म्हणून मला असं वाटलं की अरे ते स्वतःच एक कॅरेक्टर आहेत आणि ते कॅरेक्टरमध्ये घुसले त्यांना फार काही वेगळं करावं लागत असेल असं काही मला वाटलं नाही. आणि पण ते छान वाटतं, पडद्यावर भारी वाटतं की वेगळं कॅरेक्टर आपल्यासमोर येतं. ते खूप खरं वाटतं आपल्याला, रिअलिस्टिक वाटतं. याचं कारण ते त्याच्यामध्ये जान ओततात, कारण ते तसेच आपल्याला ते रिअलिस्टिक वाटतं आणि मजा येते. कारण मुळातच त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरचं बेरिंग आलं, तो गेटअप आला की मग त्याला 4 चांद लागतातच त्या कॅरेक्टरला, काय पर्यायच नाही. सिनेमा जसं मी म्हटलं की कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे, त्यामुळं अनेक ठिकाणी आपल्याला चेहऱ्यावर हसायला येतं आणि अनेक ठिकाणी आपले डोळे ओलावतात सुद्धा. असे सुद्धा अनेक सीन आहेत त्याच्यामध्ये की आपल्या डोळ्यात पाणी येतं. खूप सुंदर पद्धतीनं ते नाट्य त्यांनी साकारलेलं आहे. त्याच्यामध्ये करण आनंदच्या मुलीची भूमिका करणारी जी मुलगी आहे तिचं नाव मी विसरलो, सिन्हा कोणतरी आहे. चांगलं काम केलं तिनं. म्हणजे तिची सुद्धा पर्सनॅलिटी वेगळी आहे. अशी नॉर्मल मुलगी, एक तरुण मुलगी म्हटलं की ती जशी असायला पाहिजे तर त्या चौकटीत बसणारी ती नाही, ती वेगळी आहे. तिचं चालणं वेगळं आहे, तिचं ती धावत येते घरातनं बाहेर तेव्हा तिचं ते धावणं वेगळं आहे. आणि हे वेगळे पण अशा टिपिकल सौंदर्याच्या व्याख्येत बसणारं नसून सुद्धा त्यांनी तिला कास्ट केलं, ही गोष्ट मला फार आवडली. आता हे माझं निरीक्षण कदाचित दुसरं कोणी नोंदवताना तुम्हाला दिसणार नाही, मला दिसलं ते मी तुम्हाला सांगतोय. तिथं चांगलं काम केलं. फक्त थोडंसं ते असं वाटलं की ती जरा शहरी वाटली. ज्या पद्धतीचं ती ग्रामीण पार्श्वभूमीवरचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये तिचं लुक थोडासा शहरी वाटला मला.
पण ठीक आहे, ते दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट आहे, एवढी काय फार मोठी नाही आहे. तिनं चांगलं काम केलं. त्याच्या पाठोपाठ साऊंड डिझायनिंग, सिनेमॅटोग्राफी चांगलीच आहे, साऊंड डिझायनिंगसुद्धा उत्कृष्ट आहे. म्हणजे आपल्याला सिनेमा बघताना कुठंही असा साऊंड त्रास देत नाही किंवा अरे हे काय ऐकू आलं, किंवा त्याच्यामध्ये एक डिझायनिंग आपल्याला दिसतं. मी साऊंड डिझायनिंगवर खूप लक्ष देतो. हे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल. अनेक सिनेमाबद्दल बोलताना मी साऊंड डिझायनिंगबद्दल बोलतो. तर मी ह्याचं साऊंड डिझायनर कोण आहे बघितलं तर सुभाष साहू हे होते. सुभाष साहू साऊंडमधलं एक मोठं नाव आहे. अर्थातच ते त्यामुळंच ते चांगलं झालं असावं. त्याचं संगीतसुद्धा चांगलं आहे. संदेश शांडिल्य हा संगीतकार आहे. त्यांनी त्याचं म्युझिक केले. 2 का 3 काहीतरी गाणी आहेत, तीसुद्धा अप्रतिम आहेत. म्हणजे त्याचे गायक पण जरा वेगळ्या धाटणीचे आहेत. तसं टिपिकल गायक नाही आहेत, एक टिपिकल चांगल्या आवाजाचे गायक आपण ज्यांना म्हणतो तसे नाही आहेत. हे वेगळे थोडंसं फोकचा इसेन्स असणारे गायक आहेत दोन्ही तिन्ही गाण्यांमध्ये जे काय ते. त्यामुळे ते ऐकायला आपल्याला छान वाटतं. तुम्ही म्हणाल की अरे एवढं सगळं आहे तर मग हा सिनेमा आणि 2024चाच आहे, तर आपल्याला माहिती पण नाही हे कसं काय? ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती नसणारच. म्हणजे 100पैकी 90 लोकांना तरी माहिती नसणार अशा नावाचा सिनेमा येऊन गेलाय याच वर्षी किंवा गेल्या वर्षी. याचं कारण असं असावं असं मला वाटतं की कसं असतं, एक सिनेमा बनवताना एक बजेट ठरतं. समजा 100 रुपये आपल्याला खर्च येणार आहे. 100 रुपये सिनेमा बनतो सुद्धा. ओके, कदाचित 99 रुपयातच बनलेला आहे आणि तो सुंदर बनला आहे. आणि त्याच्यानंतर निर्मात्याला हे रिअलाईज होतं की तो रिलीज करायला आता अजून 150 रुपये पाहिजेत. सिनेमा बनल्याच्या नंतर, चांगला बनल्याच्या नंतर निर्मात्याला हे लक्षात येतं की अरे ते रिलीज करायला अजून 150 रुपये पाहिजेत. त्याला धक्का बसतो. म्हणतो नाही 150 नाही, आता फार तर आता हे करावंच लागतंय, म्हणून 50 रुपये मी देऊ शकतो. असं जर झालं तर त्या स्थितीमध्ये सिनेमाचं काय होऊ शकतं ते ह्या सिनेमाचं झालेलं आहे. वेगळं काही नाही झालेलं. असं शेकडो सिनेमे असतात की जे ह्या फेजमधून जातात. चांगले सिनेमे असतात पण लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. काहीतरी याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे निर्माता दिग्दर्शकाला असं ते विचार करू शकत नाहीत की चला आपण चांगलं प्रॉडक्ट बनवलंय आणि आता ते कोणतरी टेक ओव्हर करेल आणि रिलीज करेल त्याच्यामध्ये 150 रुपये खर्च करून. असं ह्या सिनेमांच्या बाबतीत होत नाही. कारण याच्यामध्ये शाहरुख नसतो, सलमान नसतो, अक्षय कुमार नसतो, अजय देवगण नसतो किंवा रणवीर असं कोण नसतं. नाहीत मग ह्या सिनेमाला कोण हात लावत. मग ते आपल्यालाच खिशातले पैसे घालून ते करावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपली काटकसर होते. 50 रुपये खर्च केले की तो म्हणावा तसा पोहोचत नाही. गुगलला सर्च केला तरी बघा, जाइए आप कहाँ जाएंगे सर्च केलं की आधी ते गाणं येतं जुनं आशा भोसलेंचं. म्हणजे लेटेस्ट जर त्याचं प्रमोशन खूप झालं असेल तर त्याच्या बाबतीतल्या सगळ्या बातम्या, त्याच्या सगळ्या गोष्टी आधी यायला पाहिजेत ना, त्या येत नाहीत. त्याचं हे कारण आहे. पण तुम्ही जर सजग प्रेक्षक असाल, तुम्हाला जर चांगला कंटेंट बघायचा असेल, पॉप्युलर बघायचा आहे असं काही नसेल, तर तुम्ही असे सिनेमे शोधून बघितले पाहिजेत. कधी कधी मी ते शोधत असतो, मला मिळाले तर मी तुम्हाला सांगत असतो. तुम्ही मी सुचवतो त्याप्रमाणे बघा. तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही शोधा आणि सांगा मला. मी पण ते बघेन आणि त्याच्यावर व्हिडिओ करेन, म्हणजे इतरांनाही कळेल. अरे हां, आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की हा सिनेमा कुठं उपलब्ध आहे. तर मागच्या वेळेला मी वेव्ज OTT बद्दल व्हिडिओ केला होता ना, तर वेव्ज OTTवरच हा सिनेमा उपलब्ध आहे. फ्री आहे. जो तुम्ही जरूर बघा. सुरुवातीला एक अर्ध्या मिनिटाची जाहिरात बघायला लागते, तर ते ठीक आहे. तुम्हाला फुकट सिनेमा बघायचा तर तेवढं बेअर करूच शकतो आपण. नक्की बघा. मला शक्य झालं तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. म्हणजे त्याची लिंक क्रिएट होते का नाही मला माहिती नाही, म्हणून म्हटलं. तर ती तुम्हाला देतो, तुम्ही बघा. सिनेमा आवडला किंवा माझं हे सजेशन तुम्हाला आवडलं तर मला जरूर सांगा कमेंटमध्ये. किंवा तुम्हाला असे काही वेगळे सिनेमे माहिती असतील की जे खूप प्रसिद्धी नाहीत, लोकांना माहिती नाहीत झालेले पण चांगले आहेत, तर मला सुचवा. मी त्याच्यावरही व्हिडिओ करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.